जय श्री गेले 114 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गंडोलीकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा 115वा दिवस. ब्रह्मचैतन्य गंडोलीकर महाराज गोंदवले सातारा महाराष्ट्रातील तो संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत समजावली. त्यांनी ह्या 365 दिवसांच्या प्रवचन रूपी पुस्तकात म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन म्हणजे एक पान जे वाचायला 3 ते 4 मिनिटं, स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील अशा स्वरूपात त्यांनी लिहिलेलं आहे. आणि यात त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नामस्मरणाचे काय फायदे आहेत, संत कोण आहेत, संत कसे ओळखावेत आणि संत आपल्याला कसे बदलू शकतात, आपल्या जीवनाचा आपण उद्धार कसा करावा, नामस्मरणाचं काय महत्व, या सगळ्याच गोष्टी त्यांनी या प्रवचन पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत अगदी चपलक उदाहरणासहित सांगितलेले आहे. तर आपण हे 115व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण आता वाचन करूया. संतांचं होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे हे त्याचं शीर्षक आहे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावं ठेवत नाहीत कोणाला, हे सगळ्यांनाच नावं ठेवली जातात. परमार्थाला पाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नाव देतात. तिकडे लक्ष देऊ. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचं झालो नाही. हे आपल्याला दुःख होते, त्रास होते, या सगळ्या गोष्टी होते कारण आपण भगवंताचं झालेलोच नाही. जो भगवंताच्या इच्छेत वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवतील त्यात समाधान मानून राहावे. याचा अर्थ असा नाही की काही प्रयत्न करून जे तुम्हाला मिळवायचे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, पण जे असेल त्यात समाधान राहण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आपण बाळगली पाहिजे. भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रम क्रमच असा आहे की तो माणसाला अनंतापर्यंत पोचवीत असतो. अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असते. ही जगात सर्वत्रच आनंद पसरलेला आहे. तुमच्या आर्थिक स्थितीवरून तुमचं दारिद्र्य म्हणजे तुम्ही दरिद्र आहात आणि तुम्हाला कमी आनंद मिळेल. हा फक्त श्रीमंत लोकांसाठीच आनंद आहे किंवा फक्त खूप शिकलेल्या लोकांसाठीच आनंद आहे, अशिक्षित लोकांसाठी आनंद नाही, असं कोणताच फरक हे युनिव्हर्स करत नाही किंवा हा देव करत नाही. आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही. मी म्हणत आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले? मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बुद्धालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतोय. मुमुक्षुला मुमुक्षुला मात्र ही तळमळ लागते, म्हणजे बद्धालाही तळमळ लागते आणि मुमुक्षुला ही तळमळ लागते. पण बद्ध लोक जे अज्ञानी लोक आहेत ते देवाला मानतच नाही किंवा मीच सगळं करतो म्हणून वागतात. पण मोक्षाला मात्र देवाची तळमळ सुरू होते आणि जेव्हा देवाची किंवा नामस्मरणाची किंवा चांगल्या कर्माची तळमळ ही जेव्हा तीव्र होते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. जे आपले कर्म, संचित कर्म, आपली जी कर्म चांगली असतील तर आपल्याकडून अशा प्रकारची इच्छा निर्माण होईल. पण ती इच्छा निर्माण झाली तरच आपल्याला संतांचा सहवास किंवा संतांच्या ज्या गोष्टी देहरत्न रूपाने मिळेल की आपल्याला नामस्मरण करण्याची इच्छा होईल किंवा आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती त्याचं आचरण करू. या गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती होते. नामस्मरण म्हणजेच देव, देव म्हणजेच नामस्मरण. ते करत असताना आपण त्यांनी सांगितलेल्या चांगल्या कामांचा, चांगल्या गोष्टींचा, चांगल्या विचारांचाही मार्ग आपण मार्गक्रमण करत राहावं हे आपण लक्षात असलं पाहिजे. आपण संतांचं होऊन राहावं, त्यांचं झाले
म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे वाणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. ते सांगतील तसं करावे, ते वागतील तसे नाही वागले. सत्याची संधी धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाची आसक्ती न धरता जगात वावरणे हेच मुक्तीचे लक्षण. मुक्त कोण असतो? जेव्हा त्याला जीवनामध्ये, जगामध्ये कोणत्या प्रकारची आसक्ती उरलेली नसते, तो मुक्त. म्हणजे तो शरीराने या पृथ्वी तलावरती देखील असेल, तर या मोहमायापासून तो मुक्त झाला किंवा मुक्त असेल समजलं. आणि त्यासाठी आपल्याला सत्यांची संगत, सत्संगत लागली पाहिजे. हवे पण नाहीसे झाले म्हणजे दुःखाचे कारण जर आपल्या दुःखाचं कारण काय? हा, आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ते मिळालं नाही तर दुःख होतं. तुम्ही जिथे तुम्ही राहता तिथे सुख आहे त्याच असेल. तुम्हाला वाटतं आणि समाधान होती. हीच त्यांची खरी कृपा होती. म्हणजे सद्गुरू सर तुम्हाला फिजिकली ते तुमच्याबरोबर असलेच पाहिजे असं काही नाही. पण ते तुमच्याबरोबर आहेत. माझा गुरु माझ्याबरोबर आहे. ही मनामध्ये जी इच्छा निर्माण होते, ती इच्छा आमची ती त्याचीच कृपा असते. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. म्हणजे अरण्यात जाऊन किंवा उच्च जंगलात जाऊन किंवा हिमालयात जाऊन फक्त तप करणं म्हणजेच तुम्ही खूप प्रगती केली असं नाही. तुम्ही एखादं काम श्रद्धेने त्याच्यावरती श्रद्धा ठेवून समजून केलं, तरी तुम्ही त्याला त्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपली परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या आहे. याहून वेगळे काही सांगण्याची गरज आहे असे न वाटावे. जे गुरुची आज्ञा पालन केली, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण राहिलो म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आपली बुद्धी वापरण्याची काही गरजच नाही. माझ्या मनाची तर जात नाही असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते, पण ते जात नाही, जात नाहीत असे ढोकून त्याचा ध्यास घेतल्यावर तो वाढती इकडे लक्ष देऊ. म्हणजे मी आता एवढं देवाचं काम करतो किंवा मी देवाचं नामस्मरण करतो किंवा मी संतांच्या संगतीत जातो, या ग्रंथांचं वाचन करतो, मी तीर्थयात्रा करतो वगैरे वगैरे. आपण जे काही करतो त्याने बरेचसे चांगल्या लोकांना देखील वाटतं की माझ्याकडचे हे वाईटचे गुण आहेत, जात नाहीत. पण रोज आपण जर असं म्हणायला लागलो तर ते जातील कसे? माझे हेच चांगले वाईट गुण हे निघून जातील आणि माझ्याकडे चांगले येतात. असं रोज बोलत राहिलं पाहिजे. त्याच्याकडे ती इच्छा दाखवली पाहिजे. आणि हे तूच माझ्याकडून करून घे. हेच केलं तर आपल्याकडचा मीपणा, अहंपणा निघून जातो आणि आपल्याला त्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या गोष्टी मिळतात. नामपणे आपले काम करत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होतील. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडविकार जे आहेत हे पूर्णतः नाहीसे होत नाही. पण त्याची तीव्रता बऱ्याच अंशी कमी होते. म्हणजे 95-98% कमी होतेच होती. त्या फक्त ज्या कामापुरत्या आपण त्या गोष्टी करतो. बाकीच्या वेळात आपण नामस्मरणात, त्या चांगल्या विचारात, त्या चांगल्या कर्मात बुरशी पडतो. म्हणून मात्र मनाच्या मागे देहाला जाऊन न देणे इतके जपले पाहिजे. शेवटचं वाक्य, संतांची आज्ञा पाळणे हेच प्रचिती येण्याचं साधन. म्हणजे संतांच्या आज्ञेत राहणे हेच त्याने 115व्या दिवसाच्या प्रवचनात सांगितलं की त्यांनी सांगितलेलं ऐकलं की आपल्या जीवनाची प्रगती झाल्याशिवाय राहत. आता आपण 11व्या श्लोकाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 115व्या दिवसाचं प्रवचनाचं वाचन झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा ओव्हर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हेच त्या श्रीरामची इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.